राज्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर बनत चाललंय। राज्यातील धरणांमध्ये केवळ 40% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यात सगळ्यात कमी म्हणजे 22.48% इतका पाणीसाठा आहे। राज्यात 3000 गावात टँकरनं पाणी पुरवठा सध्या केला जातोय। ग्रामीण भागात जलस्रोत आटू लागल्यानं टँकरच्या मागणीत प्रचंड वाढ होती। गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात केवळ 21 गावं आणि 73 वाड्यांमध्ये 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता। यंदा 3000 गावात 940 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना तिथं राज्यात पाणी टंचाईचं संकट दिवसागणिक गंभीर स्वरूप धारण करतंय। महाराष्ट्रातील धरणांमध्ये जेमतेम 40% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। ग्रामीण भागात जलस्रोत आटू लागलेले आहेत। टँकरच्या मागणीत दर आठवड्याला वाढ होतीये। गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात केवळ 21 गावं आणि 73 वाड्यांमध्ये 29 टँकरना पाणी पुरवठा केला जात होता। यंदा मात्र 3000 गावांमध्ये 940 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। राज्यातील धरणांमधील सद्यस्थिती आपण पाहतोय। मराठवाडा विभागामध्ये 22.48% इतका पाणीसाठा आहे, तर नागपूरमध्ये नागपूर विभागात 52.52% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। अमरावती विभागामध्ये 54% पाणीसाठा शिल्लक आहे, तर नाशिक विभागामध्ये 43% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे विभागात 44%, तर कोकणात 55% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यातल्या धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केलेली आहे। पाणीसाठा 40%वर जाऊन पोहोचलेला आहे। बहुतांश ठिकाणी 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे आता राज्यात 3000 गावात टँकरना पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात भीषण पाणी टंचाई, उन्हाळ्याला आता कुठे सुरुवात झालेली असताना अगदी सुरुवातीलाच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय इथं राज्यात पाणी टंचाईनं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। भीषण पाणी टंचाई पाण्याकरता राज्यातल्या गावागावातल्या नागरिकांना वणवण करावी लागतीये, पायपीट करावी लागतीये। मुख्य जनावरांचे देखील हाल होत आहेत। त्यामुळे धरणांमध्ये केवळ 40% या ठिकाणी पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यातील पाणी टंचाईचं संकट हे गंभीर बनलेलं आहे। राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 40% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी पावसानं ओढ दिल्यानं बहुतांश ठिकाणी आता धरणानं तळ गाठण्यास सुरुवात केलेली आहे। अल निनोचा फटका गेल्या वर्षी महाराष्ट्राला बसलेला होता आणि याचाच परिणाम आता जाणवताना दिसतोय। राज्यात पाणी टंचाईचं संकट हे गंभीर बनत चाललेलं आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये केवळ 40% इतका पाणीसाठा आहे। मार्चच्या महिन्यात ही परिस्थिती आहे, तर पुढं मे पर्यंत काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेलीच बरी आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकांचा वारं वाहण्यास सुरुवात झालेली आहे, ठिकठिकाणी प्रचाराला सुरुवात होतीये, तर दुसरीकडे राज्यातली जनता पाण्याकरता वणवण फिरताना दिसतेय। एक घोट पाण्याकरता इथं बहुतांश पायपीट करावी लागते, हजारो मिल चालावं लागतंय, तेव्हा कुठे एक हंडा पाणी मिळतंय। धरणांमध्ये केवळ 40% इतका पाणीसाठा आहे। या सगळ्या विषयी आता आपण अधिक जाणून घेणार आहोत, ग्राउंड रिपोर्ट समजून घेणार आहोत। थेट जाऊया सुरुवातीला हिंगोलीला। आमचे प्रतिनिधी आहेत गजानन वाणी, हे आपल्यासोबत जोडले जात आहेत, तर पालघरवरून प्रवीण बाबरे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरुवातीला जाते हिंगोलीला, आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांच्याकडे। गजानन, हिंगोलीत नेमकी काय परिस्थिती सध्या पाहायला मिळते?
नक्कीच राघव, आपण बघितलं असेल की आता मार्च महिना आहे आणि मार्च महिन्यामध्ये सध्या उन्हाळ्याला नेमकी सुरुवात झालेली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. मी सध्या हिंगोलीच्या येलदरी या गावामध्ये बघू शकता की या ठिकाणी पाण्याची कशी भीषण दाहक त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. महिला जे आहे ते या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करताना पाहायला मिळतात. संपूर्ण या विहिरीने जे तळ गाठलं आहे, मात्र घोटभर पाण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते महिलांना भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. हिंगोलीच्या जिल्ह्यामध्ये येलदरी धरण आहे, त्या धरणामध्ये मार्च महिन्यामध्ये दरवर्षी जे आहे ते जवळपास 40% पाणी साठा यावर्षी आहे आणि दरवर्षी 65%च्या वर पाणी साठा असतो. मात्र यावर्षी जे आहे पाण्याने संपूर्ण भटकंती करायला, म्हणजे जे नागरिक आहेत पाण्यासाठी भटकंती करतायत. संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते भीषण पाणी टंचाई निर्माण झालेल्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी या विहिरीवरती महिला पाणी भरण्यासाठी आले लिंगरी गावामधले, आपण त्यांच्याशी संपर्क करूयात. काकू, मला सांगा, आपण पाण्यासाठी आलात, तुमच्या गावात पाण्याची परिस्थिती कशी आहे? पाण्याची परिस्थिती लई आहे मोठी, फार अडचण आहे आम्हाला पाण्याची. पाणी नाही या गावाला. 50 जरी विहिरी खोल खचल्या तरी त्याला पाणी नाही. पाण्याची लई तुटताळ आहे. हे पाणी सर या सर म्हटलं. ओके, आपल्यासोबत काही गुणांकी ताई आहेत. ताई, मला सांगा, आपल्या गावात जलजीवन मिशनचं काम झालं तरी सुद्धा आपल्या गावात इथे पाणी भीषण पाणी घेण्यात आलंय. आल्या सर्व योजना येऊन गेल्या तर आमच्या गावात पाणी म्हणजे कधीच नाही. उन्हाळा पावसाळा सगळं सारखंच आहे आम्हाला. पाण्याला आलो तर आम्हाला 1-1 तास एका भांड्याला पाण्याला लागते. आम्ही उन्हाळा बरसात म्हणजे असं सारखं लेकरं बाळ सोडून आम्हाला पाणीच भरावं लागते. आणि शेताचं काम म्हणजे आम्हाला काहीच होत नाही. मग लेकरा बाळाला आम्ही कसं खायला जगवावं, कसं काय करा आम्हाला ते काही कळणार. फक्त पाण्यामध्येच आमचे दिवस जाते. आपल्यासोबत पुन्हा काही काकू, मला सांगा, आपण विहिरीमध्ये पाणी आहे का? पाणी नसतं, कमी पाणी असताना सुद्धा या ठिकाणी पाणी भरतायत. पाणी नाही म्हणून सर आम्ही काय करायलो, ऊस थोडी काम करून आलो. पाणी नाही म्हणून आकातून अजून कुठतरी काम लागतील म्हणून चाललो आम्ही पाण्यामुळे. पहिली गोष्ट आम्हाला इथं पाण्याची सुविधा नाही म्हणून आम्ही काय करायलो, आम्हाला काम कुठं लागतं काय म्हणून कोणाला विचारतो आणि आम्ही कबाळा बांधून ठेवलेलो. आता तुम्हाला दाखवतो, तुम्ही लोकांना. तुमच्या गावात जलजीवन मिशनचं सरकार योजना आणली, पाणी काय काय केलं नाही योजना खाल्ल्या. तुम्ही काय करा, आता पाईपलाईन केल्याने नळ टाकी कुठे सर्व उकरून बघा आणि तुम्ही सगळं दाखल करा. आमचं काय करायला, हे नुसतं नळ उभा करून ठेवलं, सगळं योजना खाऊन बसले. ते काय कोणी आम्ही बोलायला गेलं तर आम्हाला म्हणतात, चूट तुमच्या बापाचं घरचं होतं का, तुमच्या बापाचं घरचं खाल्लं का, असं म्हणून आम्हाला सांगतात. सध्या तुमच्या गावात पाण्याची कशी परिस्थिती आहे? पाणी कुठून भरतात? रातन दिवस हे असंच आहे, जरा 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 नेतो शेंदून रातन दिवस. आणि राघव, आपण जर बघितलं असेल की या विहिरीने जे संपूर्ण तळ गाठलं आहे, या विहिरीमध्ये आपण जर पाणी बघितलं तर या ठिकाणी घोटभर पाण्यासाठी महिलांना जे आहे ते या ठिकाणी पाणी काढावं लागतं. अशी परिस्थिती हिंगोलीमध्ये सध्या आहे. निश्चित गजानन, अतिशय भीषण खरं तर परिस्थिती आहे. विहिरीत पाणी देखील नाही आहे. अक्षरशः विहिरीनं तळ गाठलेलं आहे, पण या ठिकाणी मात्र घोटभर पाण्याकरता, एक हंडाभर पाण्याकरता इतकी पायपीट करत त्या ठिकाणी महिला दाखल होत आहेत आणि पाण्याकरता इतकी वणवण करावी लागते. गजानन, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. पालघरला जाते आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पालघरमध्ये काय परिस्थिती आहे प्रवीण? पालघरमध्ये देखील पाण्याकरता वणवण करावी लागते. नक्कीच लागवी, आपण बघू शकतात की पालघर जिल्हा हा सागरी, डोंगरी आणि नागरी या 3 मतदार संघामध्ये विभागला गेलेला आणि त्यातीलच पूर्वेकडील हा जो डोंगरी भाग आहे, या डोंगरी भागामध्ये साधारणपणे मार्चच्या अखेरीपासून पाणी टंचाईला सुरुवात होते. मात्र यावर्षी जी पाणी टंचाई सुरुवात झाली आहे ही डिसेंबरपासूनच पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे. आपण डिसेंबर महिन्यात सुद्धा एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं आणि या वृत्तानंतर त्या गावाला थोडा दिलासा मिळालेला होता. महसूल विभागाने पंचनामा करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सुरू केली होती. मात्र जो पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, खोडाळा हे जे भाग आहेत हे दुर्गम भाग आहेत आणि या दुर्गम भागांमध्ये आतापासून भीषण पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर रात्री हे जे पाण्याचा जो पुरवठा केला जातोय टँकर मार्फत केला जातोय आणि हा पाण्याचा पुरवठा हा टँकर मार्फत रात्रीच्या सुमारास होत असतोय, अवेळी होत आहे. त्यामुळे येथील महिलांना रात्री जागून काढायला लागत आहे. ज्या विहिरी आहेत या विहिरींवर नंबर लावावा लागत आहे. त्यांना त्यांचे हांडा कळशी तिथे नेऊन ठेवावे लागत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर ह्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे काही भागात महिलांना कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरची पायपीट सुद्धा करावी लागते. त्यामुळे येथील महिला आहेत, येथील जे स्थानिक लोक आहेत हे मोठ्या प्रमाणात त्रयस्थ झालेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर
राज्यामध्ये सरकार कोणाचं येऊ? आता सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, मात्र येथील स्थानिकांची भावना अशी निर्माण झालेली की सरकार कोणाचंही येऊ, जलजीवन मिशन योजना येत आहेत, मोठ्या प्रमाणात त्या अंमलात येतील असं सांगितलं जाते. मात्र पालघरमधील जो खोडाळा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार हा जो दुर्गम भाग आहे, या दुर्गम भागांमध्ये ही जी पाणी समस्या आहे ही कधी सुटणार असा सवाल थेट जाते आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे. सोलापूरमध्ये देखील भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. वसीम, इथं देखील गोडभर पाण्याकरता, हंड्याभर पाण्याकरता इतकी पायपीट करावी लागते. लागवी निश्चितच आपण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते काही भागात जे आहे ते पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुके असतील व तसेच 55 मंडळे जे आहेत या ठिकाणी जे आहे ते टंचाई सदृश्य जे आहे ते परिस्थिती आहे. यावरती जिल्हाधिकारी जे आहे ते कुमार आशीर्वाद यांनी जे आहे ते उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये जे टंचाई सदृश्य जे भाग आहेत त्या ठिकाणी जे आहे ते टँकरद्वारे जे आहे ते पाणी पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी केलेला जातोय. सोलापूर शहराची देखील जी पाहिली गेली तर त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. कारण सोलापूर शहराची वरदानी म्हणून मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात जे आहे ते आता पाण्याची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे दुबार पंपिंग देखील जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला देखील जे आहे ते लागवी जे आपण पाहिलं गेलं तर 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं देखील जे आहे ते मोठं नुकसान या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेतात देखील ज्या बोर आहेत त्या उन्हामुळे पूर्ण बोरीचे पाणी जे आहे ते संपलेले आहेत. यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी देखील आहेत. सध्या पाण्याची काय परिस्थिती आहे शेतातली, तुमच्या काय सांगाल? पाण्याची हैराण लय, ज्वारी सगळं पोगा झाला. निश्चित वसीम, आपण पाहतोय की या ठिकाणी पाण्याची भ्रांत आता निर्माण झालेली आहे. काय पाण्याकरता हे नाही. फार पायपीट करावी लागते. खाली पडलेले ढिगारी पडलं बघा. अगदी लागली थेट जाते आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडे बीडला. विकास, आपण पाहतोय की उन्हाच्या झळा वाढताना दिसत आहे. तुम्ही देखील या ठिकाणी उन्हात आहात. भुई भेगाळलेली आहे, तर विहिरीनं, तलावानं तळ गाठलेला आहे. त्यामुळे घोडभर पाण्याकरता, हंड्याभर पाण्याकरता हजारो मैल पायपीट करावी लागते. तेव्हा कुठे एक हंडा पाणी मिळत आहे. बीडमध्ये काय स्थिती आहे? लागवीची निश्चित आपण पाहिलं असेल की बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता सध्या मार्च आहे आणि या मार्चच्या एंडिंगमध्ये जर आपण पाहिलं तर दुष्काळाच्या ज्या काही झळा असतील त्या निश्चितच जाणवू लागलेल्या आहेत. मी सध्या हे बिंदुसारा धरण परिसर आपण पाहू शकता. हे बिंदुसारा धरणाच्या परिसरामधली ही केवळ ही परिस्थिती आत्तापर्यंत अशीच नाहीये, तर जे काही इतर धरण असतील त्यातला देखील पाणीसाठा जो आहे तो आता कमी होताना पाहायला मिळतो आहे. आणखी 2 महिने जे आहेत ते उन्हाचे जाणार आहेत. त्यानंतर किती पाण्याची भ्रांत जी आहे ती नागरिकांना सोसावी लागणार आहे हे पण पाहणं महत्त्वाचं असेल. त्याबरोबर आपण जर पाहिलं तर ही दृश्य आपण पाहू शकता. बिंदुसारा जे धरण आहे ते बीड शहरापासून जवळ असणारं हे धरण आहे आणि याच धरणातनं बीड शहराला पाणी पुरवठा जो आहे तो होतो असतो. आणि आता सध्या बीड शहराला जो पाणी पुरवठ्याचा विचार जर केला तर साधारण 10 दिवसाला जे आहे ते सध्या पाणी हे बीड शहराला मिळतं. आणि ग्रामीण भागाची जर परिस्थिती पाहिली तर ती जी आहे ती परिस्थिती नेमकी तिथे आता टँकरची मागणी जी आहे ती केली जाते आहे. परंतु थेट जाते धाराशिवला आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत ओमकार कुलकर्णी यांच्याकडे. ओमकार, बहुतांश ठिकाणी आपण राज्यात पाहतोय की 2-2, 3-3 दिवस टँकर येत नाहीये, पाणी मिळत नाहीये, पाण्यानं तळ गाठलेला आहे. धाराशिवमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? लागवीजी जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात देखील ज्या दुष्काळाच्या झळा आहेत ते तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर जो पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून आपण ओळखतो, ज्या ठिकाणी मुख्य पाण्याची साठवण केली जाते ते धरण असतं. आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या तेरणा धरण परिसरामध्ये या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे धरण आहे ते संपूर्णतः कोरडं ठाक पडलेलं पाहायला मिळतंय. या ठिकाणी आता हा जो आपण भाग पाहतोय तो धरणाचा हा जो आहे तो एकदम तळ गाठलेला तळ आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत. तर धरणाच्या एकदम खालच्या बाजूला जे शंख शिंपले असतात ते अक्षरशः उघड्यावरती पडलेले आहेत. त्यामुळं येथील जे काही दुष्काळाची दाहकता आहे ती आपण यातून पाहू शकतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. मला सांगा नेमकं काय पाण्याची परिस्थिती आहे सध्या? सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जनावरांना पिण्या इतकं सुद्धा पाणी नाही अक्षरशः. आणि धाराशिव तालुक्यामध्ये ढोकी, टाडोळा, एडशी या 4 गाव पाणी पुरवठ्याची योजना अनेक दिवसापासून लांबणीवर आहे. फक्त घोषणा केलेली आहे आणि ह्या गावाला कुठलंही पाणी पुरवलं जात नाही. काय चाऱ्याची काय कशी आहे परिस्थिती?
चारा तर नाही आणि पाणी सुद्धा नाही निश्चित. अक्षरशः जनावरांना सध्या. निश्चित तुम्ही काय सांगाल? निश्चित ओमकार, आपण पाहतोय की धाराशिव मध्ये सुद्धा भीषण परिस्थिती पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.